हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहे सगळे ओके असायलाच पाहिजे। मी तुमची स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आम्ही जात आहे मुलांना घेऊन बाहेर फिरण्यासाठी। आता कुठे जात आहे? मी हाय शानू हाय और बसू हाय अम्मू हाय मी हाय और अर्जुन दीदी हाय शानू हाय आश्विनी मजाक हाय हिस्टेल काकू हाय तर आम्ही आलेलो होतो बांबू गार्डन मध्ये। इथे पहिल्यांदा एंट्री करायच्या अगोदर तिकीट काढावं लागतं, तर त्यानंतरच आतमध्ये एंट्री मिळते। तर त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो। जेव्हा आम्ही इथं गार्डन मध्ये आलोत ना, तर इथे बघू शकता इथे पूर्ण असं बांबू गार्डनच आहे आणि याला नाव सुद्धा बांबू गार्डनच दिलेलं आहे। जिकडे तिकडे ना नुसतं बांबूच दिसणार तुम्हाला। हे या बांबू गार्डन मध्ये येण्याची मजा एकच नंबर आहे। तुम्हाला टायगर दाखवू का? इथे टायगर सुद्धा आहे, बघू शकता। ते आहे पुढे आणि मी मागे। म्हणजे इथं येण्याचं ना एकच नंबर, म्हणजे भारी वाटतं सगळ्या गोष्टी। आता थंड पण आता इकडे आहेत, आता घरी सुद्धा आहेत थंडीची दिवस आहेत आणि इथं सुद्धा आहेत थंड, म्हणून आम्ही इकडे सुद्धा आलो। आणि मुलांना घेऊन येण्या म्हणजे खूपच भारी वाटतं, म्हणजे मुलं सुद्धा एन्जॉय करतात, आता मुलांबरोबर मुलांची आई सुद्धा, म्हणून आम्ही तिथे पोहोचल्यानंतर ना पहिल्यांदा पेटपूजा केली, कारण मुलांना भूक लागलेली होती आणि मुलांना भूक लागली तर आवरल्या जात नाही। आपण थोडा वेळ थांबूया, पण मुलं कुठे थांबतात, म्हणून म्हटलं चला पहिल्यांदा ना जेवणच करून घेऊया। आणि सगळ्यांनी हाय केलं व्हिडिओमध्ये, खूप भारी वाटलं सगळं आणि इतकं मजा आली ना। आता तुम्हाला पुढे मजा काय आहे तर ते तुम्हाला दिसणारच आहे, पण त्या अगोदर ना इथे सगळ्यांनी खूप सारे आयटम आणले ते खायसाठी। आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मुलांना घेऊन खेळायला गेलो, कारण तिथे खूप सारे झुले सुद्धा आहेत, बसायला एन्जॉय करायला खूप सारं आहे। कारण बांबू गार्डन म्हटलं ना की एकच नंबर, कारण सगळ्यांना गार्डन हे आवडतं। आणि त्यानंतर आम्ही सुद्धा झुला घेतला। कसं वाटत आहे तुम्हाला झुल्यामध्ये बसून? आम्हाला झोका कोण देईल? आम्हाला झोका कोण देईल? नाही जोरानं नाही बामू, पक्क पकड, छोटे छोटे पडून जाल तुम्ही। अमूल्य हळू, पक्क पकड। भीती वाटते का? नाही भीती वाटते का सांग? हळू 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 हळू। कसं वाटलं ग? छान वाटलं, छान वाटलं। चल आले 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 आले। बांबू गार्डन मध्ये जेव्हा येतो ना, त्यावेळेस इतका चिवचिवाट आवाज येतो ना असा पक्ष्यांचा भरपूर। आणि जिकडे तिकडे वाहन तर झाडच झाड आहे बांबूचे, म्हणजे छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत बांबू आहेत, अशा प्रकारचे झाड आहेत तिथे आणि खूप सारे प्रकार आहेत। इतकं भारी वाटतं, थंड थंड गार वातावरण तिथलं। गार्डन मध्ये जर गेलो ना तर अख्खा दिवस कमी पडतो असं होतं, कारण आम्हाला जायलाच घरूनच लेट झालेलो होतो आम्ही। आणि त्यानंतर काही फोटोशूट झाले होते, म्हणजे मुलांचे फोटो काढण्यात आले, आम्ही सुद्धा फोटो काढले होते, म्हणजे खूप मंकी आमो मयूर समोर चाल, अंगावर उडी मारा ना तर आपण पुढे पाहिजे, बॅगा पाहिजे, बॅगा आपली बॅगा पाहिजे। मस्त छान असं बसायचं, बघा बघ किती छान कशी खोपडी केलेली आहे बांबूची, आहे की नाही? आपण इथे बसू आता, फक्त थोडं निवांत मस्त झाडाच्या सावलीमध्ये।
वेल किती छान आहे इथं. थोडा वेळ का होईना म्हटलं थोडं निवांत बसूया. छान असं बांबूचं हे खोबडी बनवलेली होती त्यांनी आणि पाणी वगैरे घेतलं. मुलांना सुद्धा निवांत असं बसू दिलं. पण मुलं कसले बसतात, मुलांना पाहिजे फिरायला. म्हटलं चला थोडा वेळ आणखीन घेऊन फिरूया. त्याची दाखवाली होय. बटरफ्लाय इकडे टायगर येते अमू. हो चित्ता येते. हो लिबर्ड्स येते. घसरगुंडीवर नाही येत ना. नाही चला इथून परत जाऊ आपण. मग चला आता खूप वेळ झाला, आपल्याला शिट्टी वाजेल आणि हे बंद सुद्धा होते. याचा बंद व्हायचा टाइम झाला. चला. आवडलं का रे गार्डन मध्ये? अमू आवडलं का गार्डन मध्ये आली तर? छान वाटते. तू कुठल्या शोधात आहे? चला चला परत. नाही मी चालली. चला परत. चला. व्हेरी गुड अमू, व्हेरी गुड. स्ट्रॉंग अमूल्य, स्ट्रॉंग मुलगी आहे. आई तर भित्रीच आहे. मला भीती वाटत आहे पण मी नाही जात. हळू अमू. हा व्हेरी गुड अमूल्य. जण गेले, आता घरी जायचा टाइम झालाय आपला. चला गेटच्या बाहेरचा. हा सगळं देते. चाल तू पटकन बाहेरचा. हो. आता गार्डन बंद व्हायचा टाइम सुद्धा झालेला होता आणि त्याच अगोदर ना आम्हाला गेटच्या बाहेर जायचं होतं. आणि एकदा गेटच्या बाहेर गेलं ना की आतमध्ये एंट्री नसते. ही प्रत्येक ठिकाणचे एक रूल्स असतात. तर आम्ही ना रिक्षावाल्या दादांची वाट बघायला लागलेलो होतो. त्यानंतर लगेचच रिक्षावाले दादासुद्धा आले. आणि आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपसुद्धा नक्की करा. बाय.